बातमीपत्रामध्ये एक ब्रेकिंग न्यूज। अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सना सुखद धक्का देणारी ही बातमी। हिंदी चित्रपटसृष्टीचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात समेट झालाय। मनसेच्या व्यासपीठावर अमिताभ आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत। येत्या 23 डिसेंबरला मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात दोघे एकत्र येणार आहेत। यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीचा शतक महोत्सव साजरा होणार आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे? अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्यात समेट झालेला आहे। मनसेच्या सोहळ्यामध्ये बिग बी उपस्थित राहणार आहेत। अमिताभ यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे। काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला हा वाद आता मिटलेला आहे आणि अमिताभ बच्चन प्रथमच एका मनसेच्या व्यासपीठावरती येणार आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत अमिताभ यांचा समेट झालेला आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, अधिक काय माहिती आहे? भूषण, बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का आहे। या दोन्ही स्टार्स मध्ये किंवा या दोन्ही दिग्गजांमध्ये समेट झालेला आहे। सर्वप्रथम मी कार्यक्रमाची माहिती देतो। यामध्ये की 23 डिसेंबरला मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचा वर्धापन दिन सोहळा होतो आहे। भारतीय चित्रपटाचा शतक महोत्सव या वर्धापन दिनामध्ये साजरा केला जाणार आहे। षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा होतो आहे आणि या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर बिग बी अमिताभ बच्चन यांची मनसेच्या व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे। त्यांना सन्मानाने या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे। यामध्ये सचिन पिळगावकर हे कलाकारही, हे ज्येष्ठ कलाकारही सहभागी होणार आहेत। या शतक महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीला मानवंदना देण्याचं काम केलं जाणार आहे। हा झाला कार्यक्रमाचा भाग आणि आता आपण बघूया एकूणच अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कशा पद्धतीने समेटाची जी पार्श्वभूमी आहे किंवा जो एक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता तो काय होता। राज ठाकरे हे अमिताभ बच्चन यांचे अत्यंत चाहते आहेत। शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरे यांचे अमिताभ बच्चन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते। ज्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फोटोबायोग्राफी काढण्यात आली, त्याचा जो प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियाला झाला, तेथेही अमिताभ बच्चन यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं होतं। अमिताभ बच्चन यांच्या बाबतीतला जो स्नेह आहे तो राज ठाकरे यांच्याकडून अनेकदा दिसून आला होता। मात्र मनसे स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या ज्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता। राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच मराठी भाषिक अस्मितेचा मुद्दा हाती घेतला आणि त्यावरून अनेकदा अमिताभ बच्चन हे लक्ष झालेले आपल्याला दिसून आले। कारण अमिताभ बच्चन यांची उत्तर प्रदेशाविषयी असलेली एक प्रेमाची किंवा आपुलकीची भावना अमिताभ बच्चन यांना मनसेकडून लक्ष करणारी ठरली होती। 2008 साली या सालाच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर थेट एक लक्ष साधलं होतं आणि तिथून ही सर्व वादाची ठिणगी पडली होती। कालांतराने हा वाद वाढत गेला होता। अमिताभ बच्चन या वादाच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यावर काही अज्ञात किस्मांनी सोडा वॉटरच्या बाटल्याही टाकल्या होत्या। दबक्या आवाजात चर्चा होती की हे मनसेचे कार्यकर्ते होते, मात्र ते स्पष्ट झालं नव्हतं। त्यानंतरच्या काळात हा जो वाद वाढत जाताना अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडून एक मुंबई आणि भाषिक अस्मिते संदर्भाचं एक विधान झालं होतं आणि त्यावरूनही वाद वाढला होता। यामध्ये मनसेने जया बच्चन यांच्याकडून माफीची अपेक्षा केली होती आणि त्याच काळात त्यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन यांचा द्रोण हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर होता। मनसेने हा चित्रपट रोखून धरण्याची धमकी दिली होती। त्यावेळेस अमिताभ बच्चन यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती। अमिताभ बच्चन यांची उत्तर प्रदेश विषयी असलेली आपुलकी, तिकडचं ब्रँड अँबॅसेडर पद घेणं किंवा गुजरातचं ब्रँड अँबॅसेडर पद देणं, महाराष्ट्रात किंवा मुंबईत तुमची कर्मभूमी असताना इतर राज्यांविषयी असलेली आपुलकी मनसेला खटकत होती आणि त्यावरून हा वाद वाढत होता। अलीकडच्या काळात जो एक वाद आणखी हा वाढला होता की बुड्ढा होगा तेरा बाप हे जे सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं त्याच्यामध्येही विदेशी कलाकारांना त्यांचा सहभाग होता आणि त्याच्यावर मनसेने आक्षेप घेतला होता आणि त्या सेटवरही अमिताभ बच्चन यांच्या सोबत काही वादाची ठिणगी आपल्याला
पडलेली पाहायला मिळाली होती. मात्र या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांच्याकडून कुठलंही आक्षेपार्ह विधान किंवा कुठलीही भूमिका व्यक्त करण्यात आली नव्हती. वेळोवेळी अमिताभ बच्चन यांनी नरमाईची भूमिका स्वीकारलेली होती. पण आता या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन हे मनसेच्या व्यासपीठावर येताना दिसत आहेत. दुर्मिळ योग आहे. पहिल्यांदाच मनसेच्या स्थापनेनंतर ते मनसेशी जोडले जात आहेत. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे आणि या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्का आहे. नक्कीच दिनेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अमिताभ राज ठाकरे यांच्या समेट झालेला आहे. मनसेच्या सोहळ्यात बिग बी प्रथमच मनसेच्या व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी हा सुखद धक्का आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.